तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांनी अटक केली आहे। हे मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केलेली होती। 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना ही अटक करण्यात आली आहे। सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केलेली आहे। आताची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती गंभीर आरोप ज्या महिलेनं केलेले आहेत त्या महिलेला खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांनी अटक केलेली आहे। हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केलेली होती आणि 1 कोटीची खंडणीची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले। अधिक माहिती घेऊयात, राहुल तपासे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, एकीकडे हे प्रकरण प्रचंड गाजतंय आणि त्याच वेळेला या महिलेला अटक होतीये, काय अधिक माहिती? प्रज्ञा, निश्चितच अतिशय धक्कादायक ही घटना म्हणावं लागणार आहे। यामध्ये पोलिसांनी मोठी गोपनीयता पाळलेली होती। जी महिला आहे, ज्या महिलेनं आपल्याला अतिशय व्यवस्थितपणे आमदारांनी फोटो टाकले असं एकंदरीत करत त्यांच्यावरती अनेक आरोप केलेले होते आणि त्या आरोपाच्या ह्याच्यातून मंत्री जयकुमार गोरे हे निर्दोष सुटलेले होते आणि त्यानंतर पुन्हा या संबंधित महिलेने त्यांच्यावरती आरोप करायला सुरुवात केलेली होती आणि त्या आरोपांचं खंडन हे जयकुमार गोरे यांनी केलेलं होतं। मात्र ह्यामध्ये हे प्रकरण पूर्णपणे जर थांबवायचं असेल तर ह्यामध्ये त्यांना 3 कोटी रुपये द्यावे लागतील असं एकंदरीत संबंधित महिलेनं मंत्री जयकुमार गोरे यांच्यापर्यंत निरोप पोहोचवलेला होता आणि ह्याची तडजोड ही एका वकिलाच्या ऑफिसमध्ये सुरू असताना त्यामध्ये 1 कोटी रुपयाची रक्कम स्वीकारल्याचं एकंदरीत या धाडीमध्ये पोलिसांच्या समोर आलेलं आहे। पोलिसांनी ही 1 कोटी रुपयाची रक्कम जी आहे ती ताब्यात घेतलेली आहे आणि संबंधित महिलेलाही अटक केलेली आहे। हा सगळा जो प्रकार आहे तो काल सायंकाळी घडलेला आहे। एकंदरीतच सध्या आता या प्रकरणाची जी काही चर्चा खूप वरच्या लेवलला गेलेली होती त्यामध्ये या संबंधित महिलेने हे पैशासाठीच कुभांड रचलं का होतं का असं एकंदरीत दिसतंय। प्रज्ञा, नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।